सो स्टुडंट आता बघू आपण क्वेश्चन नंबर 4. सो आता क्वेश्चन नंबर 4 काय दिलेला आहे बघा. फ्रॉम द क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम द रूट गिवन बिलो. म्हणजे फॉर्म म्हणजे इथे तयार करा फ्रॉम द रूट. आता हे जे दिलेले आहेत आपल्याला व्हॅल्यूज या काय रूट आहेत. म्हणजे आपण ज्या डिस्क्रिमिनंटच्या व्हॅल्यू काढल्या होत्या ना सेम त्याच आता ह्या व्हॅल्यूज आपल्याला दोन दिलेल्या आहेत. जसे की रूट काढतो आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचे एक्सच्या व्हॅल्यू काढतो. आता त्या व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहेत आणि आपल्याला म्हटलेलं आहे की क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करा याच्यापासून. सो आता आपण पहिल्यांदा काय करणार, या दोन व्हॅल्यूज दिल्या म्हणजे याला अल्फा आणि बीटा असं कन्सिडर करू, दोन रूट. ठीक आहे. सो इथे काय राहणार बघा. आता अल्फा इक्वल्स टू राहील 0 अँड बीटा इक्वल्स टू काय राहील 4. सो आता आपल्याला माहिती आहे दोन रूट आहेत, तर त्या क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं फॉर्म होते, एक्स स्क्वेअर मायनस इथे लिहावं लागेल सम ऑफ, हा फॉर्म्युला आहे सम ऑफ रूट इंटू एक्स प्लस प्रोडक्ट ऑफ रूट. तर बघा आता फॉर्म्युला कसा बनलेला आहे, इक्वल्स टू 0. सो आता एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ रूट प्लस प्रोडक्ट ऑफ रूट. तर सर्वात अगोदर आपल्याला सम ऑफ रूट म्हणजे या दोन रूटची ऍडिशन करावं लागेल आणि प्रोडक्ट ऑफ रूट म्हणजे या दोघांचा गुणाकार करावा लागेल. आणि नंतर या फॉर्म्युल्यात पुट केलं तर आपला फॉर्म्युल्यानुसार जनरल फॉर्म तयार होतो क्वाड्रॅटिक इक्वेशनचा. तर बघू आता बघा सर्वात अगोदर सम ऑफ रूट सम ऑफ रूट्स म्हणजे अल्फा प्लस बीटा. सो अल्फा प्लस बीटा म्हणजे 0 प्लस 4 इट विल बिकम 4. सो सम ऑफ रूटची व्हॅल्यू आली 4, याच्या जागेवर आपण 4 टाकू शकतो. आता प्रोडक्ट म्हणजे काय होते रे, गुणाकार होते. हा, प्रोडक्ट ऑफ रूट म्हणजे गुणाकार. सो अल्फा इंटू बीटा, आपण याच्या जागेवर हे व्हॅल्यूज पण पुट करू शकतो. आता बघूच आपण ते. सो 0 मल्टिप्लाय बाय 4, आता कोणत्याही संख्येला जर 0 ने मल्टिप्लाय करतो तर आन्सर येणार 0. ठीक आहे. सो आता आपलं इक्वेशन काय बनेल बघा, एक्स स्क्वेअर मायनस ब्रॅकेटमध्ये सम ऑफ रूट म्हणजे अल्फा प्लस बीटा प्लस इथे एक्स राहिला आपला एक्स प्लस प्रोडक्ट ऑफ रूट म्हणजे अल्फा इंटू बीटा. सो इक्वल टू 0. आता याच्या जागेवर व्हॅल्यूज ठेवा. हा फॉर्म्युला आपण असा लिहून घेतला म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आली 4. सो 4x प्लस अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आली 0. सो 0 इक्वल टू 0. म्हणजे सरळ सरळ इक्वेशन बनलं एक्स स्क्वेअर मायनस 4x इक्वल टू 0. सो याला आपण असं पण लिहू शकतो दोघांमध्ये कॉमन काढून. तर कॉमन जर काढला याच्यामध्ये तर एक्स इंटू आपण असं लिहू शकतो की एक्स मायनस 4. ठीक आहे, इक्वल टू 0. सो हे आपलं सोल्युशन आहे. एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर बनते, एक्स इंटू -4 4x बनते. सो सिम्पली अशा प्रकारे याला सॉल्व्ह करता येते. म्हणजे आपल्याला मेन फक्त फॉर्म्युला माहित पाहिजे, एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ रूट एक्स प्लस प्रोडक्ट ऑफ रूट इक्वल टू 0. सो सम ऑफ रूट म्हणजे अल्फा आणि बीटाची ऍडिशन, प्रोडक्ट ऑफ रूट म्हणजे अल्फा आणि बीटाचा गुणाकार. आणि सरळ इथे पुट करायचे या व्हॅल्यू. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. या फॉर्म्युल्यामध्ये अल्फा आणि बीटा यांच्या जागेवर व्हॅल्यू पुट करा, डायरेक्ट आन्सर निघून जाते. आणि जरी इन केस तुम्ही हे अगोदर नाही काढलं, डायरेक्ट फॉर्म्युला जरी अल्फाच्या जागेवर 0 आणि बीटाच्या जागेवर 4 टाकलं तरी सुद्धा आन्सर येते. तशाही प्रकारे हा प्रॉब्लेम मी करून दाखवतो तुम्हाला. तर बघा या प्रॉब्लेम मध्ये अल्फा आहे आपला 3 अँड बीटा आहे 10. आता ही थोडी चेंज मेथड करू आपण, डायरेक्ट फॉर्म्युल्यात पुट करू. सो फॉर्म्युला आहे आता इथे एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. सो आता आपल्याला हा फॉर्म्युला दिला, डायरेक्ट या व्हॅल्यू पुट करू. बघा आता एक्स स्क्वेअर ॲज इट इज मायनस अल्फाच्या जागेवर मी ठेवतो 3 प्लस बीटाच्या जागेवर ठेवतो मी -10 एक्स प्लस अल्फाच्या जागेवर 3 मल्टिप्लाय बाय बीटाच्या जागेवर -10 इक्वल टू 0. सो आता बघा डायरेक्ट व्हॅल्यू पुट केल्या आपण, हे काही लिहित बसलो नाही. असं पण करता येते. आता ही थोडी वेगळी मेथड, डायरेक्ट या फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुट केल्या काय आन्सर येते बघा. म्हणजे तुम्हाला दोन्ही मेथडने काढता आलं पाहिजे. मायनस इंटू आता इथे 3 प्लस 10, आता इथे जर आपण घेतलं प्लस मायनस मायनस होते, 10तून 3 गेले 7 राहिले. सो मायनस मोठ्या संख्येत चिन्ह मायनस होतं, मायनस मायनस प्लस 7 एक्स आणि इथे 3 10 30. सो -30 इक्वल टू 0. अशा प्रकारे क्वाड्रॅटिक इक्वेशन बनलं. तर ही एक मेथड आहे आणि ही एक मेथड आहे. तुम्हाला जी सोपी जाईल तुम्ही त्या मेथडने करू शकता. तुम्हाला जर वाटत असेल आपण डायरेक्ट फॉर्म्युल्यात व्हॅल्यू टाकून काढू शकतो तर डायरेक्ट काढता येते, किंवा जर अगोदर व्हॅल्यूज काढून घेतल्या सम ऑफ रूट प्रोडक्ट ऑफ रूट मग पुट केल्या तरी पण आन्सर येते.
आता मला तर वाटतं की ही इझी आहे, डायरेक्ट फॉर्म्युलात व्हॅल्यू पुट करू शकतो, फक्त सायन्स वगैरे बघा पद्धतशीर येईल. आता इथे सुद्धा बघा फॉर्म्युला असतो आपला एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. त्याच्यामध्ये अल्फा जो आहे आपला तर तो आहे 1/2 अँड बीटा जो आहे तो आपला आहे -1/2. सो आता इथे पुट करा एक्स स्क्वेअर मायनस बघा इथे अल्फा प्लस बीटा म्हणजे आता इथे लिहिणार आपण 1/2 प्लस -1/2 एक्स प्लस 1/2 इंटू -1/2 इक्वल टू 0. सो आता इथे काय बनेल बघा एक्स स्क्वेअर मायनस मायनस हे होते प्लस आणि हाफ होतो 1. सो मायनस प्लस मायनस होते आणि हाफ कॅन्सल होतात. सो इथे होते 0 फक्त प्लस 0x प्लस आता इथे मायनस प्लस मायनस होते. सो इथे राहणार -1/2 टू जा 4 इक्वल टू 0. सो एक्स स्क्वेअर इथे 0 आहे म्हणून नाही लिहिलं तरी चालते -1/4 इक्वल टू 0. सो यालाच आपण 4 ने जर मल्टिप्लाय केले तर इक्वेशन बनेल 4x स्क्वेअर मायनस 1 इक्वल टू 0. सो अशा प्रकारे आपल्याला हे व्हॅल्यू मिळते. त्यानंतर बघा आपलं रूट मायनस, आता ही रूट वाले जे आहेत यामध्ये अल्फाची व्हॅल्यू आहे 2 मायनस रूट 5 अँड बीटाची व्हॅल्यू आहे 2 प्लस रूट 5. सो आता फॉर्म्युलामध्ये पुट करा एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. सो आता इथे आपल्याला बघा एक्स स्क्वेअर ॲज इट इज आपण ठेवून घेऊ. त्यानंतर याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करू. बघा अल्फाची व्हॅल्यू आहे 2 मायनस रूट 5 प्लस बीटाची व्हॅल्यू आहे 2 प्लस रूट 5. सो आपण ह्या ॲज इट इज पुट केल्या, एक्स जशाला तसा ठेवला. प्लस या इक्वेशन मध्ये का अल्फा इंटू बीटा आहे. सो अल्फा मल्टिप्लाय बीटा म्हणजे 2 मायनस रूट 5 मल्टिप्लाय बाय हा एक ब्रॅकेट आहे आणि दुसरा ब्रॅकेट बीटाची व्हॅल्यू 2 प्लस रूट 5 यांचे आपण मल्टिप्लिकेशन करणार इक्वल टू 0. सो सिम्पली बघा आता इथे जर आपण एक्स स्क्वेअर ॲज इट इज ठेवला त्यानंतर इथे मायनस, आता इथे मायनस रूट 5 प्लस रूट 5 गेट कॅन्सल. सो 2 प्लस 2 4. सो -4 आणि हा एक्स -4x प्लस आता यामध्ये बघा 2 हे इथे पण काय होणार बघा आता 2 इंटू 2 यांचं मल्टिप्लिकेशन आहे. सो ब्रॅकेटमध्ये इथे येणार 4 आणि रूट 5 इंटू रूट 5. सो इट विल बिकम -5 इक्वल टू 0. आलं लक्षात? रूट इंटू रूटचा स्क्वेअर कॅन्सल होतो. आपण जसं की मागील इक्वेशन मध्ये बघितलं त्यांचा स्क्वेअर होतो एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस आता इथे बघा 4 - 5 सो इथे येणार -1 इक्वल टू